नमस्कार, मी कृष्णा गावकर तुम्हा सर्वांचे अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत सेंद्रिय पेरूचा व्हिडिओ। ह्या आधी याच पेरूचा पहिला व्हिडिओ केला आहे। हा दुसरा व्हिडिओ आपण पाहूया। सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार। माझं नाव आशिष सुतार महाडमधून आहे आणि आज आपण आलेलो आहोत गवाडी या गावामध्ये। जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आपण मधुकर महाडिक सर आहेत, तर त्यांच्याकडे एक इंडियाग्रोची सुरुवात केली होती। जसं की आपण सेंद्रिय शेतीचं प्रमोशन करतो सगळीकडे इंडियाग्रोच्या द्वारे, बरोबर। तर त्या संदर्भातच आपण त्यांचा अनुभव जो आहे तो ऐकून घेण्यासाठी आलो आहे आणि जो काही आपण रिझल्ट तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवणारच आहे की काय रिझल्ट आला आहे, त्यांनी कसं वापरलंय, तर त्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। तर ठीक आहे, ओके। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। एकदा आपली ओळख करून द्या। मी मधुकर मारुती महाडिक, गाव गवाडी। बरं, तर कधीपासून तुम्ही ही लागवड केली? ही लागवड आता हे पहिलंच पीक आहे। बरं, मे मध्ये 1 वर्ष पूर्ण झालं। बरं, जसं की आपण बघा मागच्या वेळेला आपण सुरुवात केली तेव्हा पण आपण व्हिडिओ केलाच होता, बरोबर। तर तेव्हा आणि आता दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतंय? फरक म्हणजे आपलं भूआश्रय, ग्रो मॅजिक ही चटणी केल्यानंतर MI स्प्रे शिवाय काही दिलं नाही। बरोबर, भूआश्रयाने ग्रो मॅजिक फक्त आणि ओके, केमिकल काही वापरलं। बरं। म्हणजे जसं की आपण बोलतो की पूर्ण सेंद्रिय, सेंद्रिय त्या पूर्ण पद्धतीचं सेंद्रिय, तुम्ही पूर्ण केलं, सेंद्रिय। ओके। एकही प्रकारचा केमिकल वापरला नाही नाही। आणि जसं की आपण म्हणजे मागे व्हिडिओ बघितली होती तर त्याच्यामध्ये आपण कितीतरी हाईट त्यांची कमी होती, हो। बरोबर। तर तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला काय वाटतंय, काय बदल आहे की नाही? बदल आहे ना, बदल तर हे दिसतेलच बरं। आपल्याला। आणि आता हा पहिलाच वर्ष आहे, त्याच्यानुसार तुम्ही साधारणतः ह्याच्यावरती फलधारणा जी घेतलेली आहे ती किती किलो पर्यंत मी निघाली? जास्त नाही, वर्षी 700 किलो मी हे केले। 700 हा, किलो. फर्स्ट टाइम होतं। बरं. बघा, एक 700 किलो मिळालं। बरोबर। तर काय वाटतं, तुम्ही सॅटिस्फाईड आहात त्याच्यातून हो की तुम्हाला उत्कृष्ट रिझल्ट आलेला असं हो वाटतंय? ओके। बघा आता की आपण रिझल्ट म्हणजे हे फळाची जे आता हा जर नाही म्हटला ना, हा अर्धा किलो तरी एक आहे। बरोबर, ही जी साईज आहे 280 290 बरोबर, असे ग्रॅमनी भरते। ओके. ही साईज म्हणजे आणि खायला पण एकदम बरोबर. चविष्ट आहे। सर, आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की बघा, तुम्ही त्या दिवशी मला बोलला होतात की आपला एक म्हणजे शेतकरी गट आहे, तर त्यांनी पण लागवड केलेली आहे, मी असं ऐकलंय, होय. बरोबर। होय. तर त्यांनी काही ऑर्गॅनिक केलंय की केमिकल? दोन्ही दोन्ही केलंय दोन्ही. का? बरं, मग आपल्या जे बागेमध्ये पीक आलंय आणि बाकी ज्यांच्या बागेमध्ये जे पीक आलंय त्याच्यामध्ये तुम्हाला काय नाही, डिफरन्स, भयंकर फरक आहे। काय फरक वाटला तुम्हाला त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये म्हणजे असं जर खाल्लं ना, जर आपला हे पूर्ण असं गावठी टाईप टेस्ट आहे, बरोबर, तर त्याची अशी थोडीशी अशी पानसट चव आहे। दुसरं काय ओके. एवढं म्हणजे नाही। थोडंसं स्वीटनेस हा, कमी आहे, पण तुम्हाला साईज मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे साईज जास्त आहे, जास्त ओके. आहे। आणि साधारणतः आता जर बघितलं तर माल किती टिकतो किंवा किती दिवस खराब होतो, किती दिवसांनी खराब होतो, काय नाही. अंदाज? हा जो आपला माल आहे, 1 हप्ता काही होणार नाही। बरं, म्हणजे विदाउट केमिकल असतं? विदाउट केमिकल ओके, ओके. 8 दिवस तरी माल आणि होतो। ज्या कस्टमरने तुमच्याकडून पेरू घेऊन गेले तर त्यांचा अनुभव काय आहे? नाही तर त्यांचं पुन्हा डिमांड केली त्यांनी, पण देऊ नाही शकलो आपण। ओके, म्हणजे उत्पादन काढलं नाही त्याच्यामुळे? हा, कारण गणपतीमध्ये घेऊन गेले, त्यानंतर काही कारणास्तव या साईडला आले, पुन्हा मागत होते, पण नाही देऊ शकलो आपण। पण काय वाटतं, ह्या शेतीच्या माध्यमातून आपण जे इथे इन्व्हेस्ट केले ते पूर्ण निघू शकतात? निघेल। आता पहिल्या वर्षी माझा फक्त झाडाचा खर्च निघाला, बरोबर, ओके। बाकी म्हणजे आपली तुमची मेहनत- रिकव्हरी स्टार्ट झाली जर हो. बघितलं तर? फक्त झाडाचं जे आपण लागवड केली ती, तो बरोबर. खर्च फक्त निघाला। ओके, ओके। बाकी- सर, आपण एकदा सरांना तर थँक्यू बोलूच, पण आपण एकदा बाग दाखवून घेऊया, ठीक आहे? तर आपण इकडे बघू शकता, हे बघा, या प्रकारची अशी बाग आहे, ओके। सर्व झाडं जी आहेत ती 6 फुटापेक्षा जास्त झालेली आहेत, ओके। आणि जेव्हा आपण पहिली व्हिडिओ केली होती तेव्हा साधारणतः 2 फुटाच्या आसपास ही झाडं होती, ओके। छाटणी करायची आणि आता अजून छाटणी करायची आहे, तर अशी काहीशी कंडिशन आहे। म्हणजे इंडियाग्रो तुम्हाला आहे ना भरपूर फलधारणा आणि खूप चांगली क्वालिटी, त्याचसोबत चांगलं आरोग्य देत आहे, ठीक आहे? तर आपण सगळ्यांनी इंडियाग्रोचा वापर करून खूप चांगलं उत्पादन घेऊया आणि त्या माध्यमातून आपल्या शरीराला पण चांगलं ठेवूया आणि चांगलं आणि स्वस्थ आयुष्य जगूया, ठीक आहे? धन्यवाद।
या व्हिडिओला लाईक करा आणि अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेस या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.